हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 141. सौकटाचिया वोजा पसरो का बहु पुंजा, परी ताथू वीण दूजा भाव आहे. अर्थात मागावर अनेक सुते पसरलेली असतात, तथापि तेथे एका तंतूशिवाय अन्य काहीही नसते. आता टकळीवर चरख्यावर सूत कातून हातमागावर पायमागावर कापड विणणे हा प्रकार पाहायला मिळत नाही. एखाद्या गांधी आश्रमात कदाचित असेलही. पूर्वी हे शिक्षण आम्हाला शाळेत दिले जात असे. त्या काळी गावोगावी हा व्यवसाय केला जात असे. त्या काळी यंत्रे नसत. टकळीवर चरख्यावर सूत कातून कापड हातमागावर पायमागावर विणले जायचे. माऊली त्या हातमागाचा पायमागाचा उल्लेख येथे करत आहेत. हातमागावर पायमागावर उभे, परंतु एक खाली आणि दुसरा वर असे सूत बांधलेले असायचे. त्यामधून सूत असलेला धोट्या आडवा फिरवून कापड विणले जात असे. माऊली सांगतात की त्या मागावर जरी उभे सूत पसरलेले असले, कापड आडवे विणले जात असले, तरीही तेथे एकच एक तंतू असतो. कापसापासून तंतू तयार केलेला असतो. त्याशिवाय तेथे अन्य काहीही नसते. सूत, तंतू, कापड यात मूलतः कापूसच असतो. कापसात याचे एकत्व असते, फक्त आकार रूप बदलते इतकेच. याचप्रमाणे ब्रह्मांडात अनेकविध वस्तू जगत आहे, तथापि त्या सर्वाचा उगम आत्मपरब्रह्मामधूनच झालेला आहे. या सर्वामागे ते एकमेव आत्मपरब्रह्मच असते. तेथे एकत्व आहे. ओवी क्रमांक 142. कोडीवरी शब्दाचा मेळावा घरी वाचेचा, मिनला तरी वाचा मात्र कीते. अर्थात वाचेने कोट्यावधी शब्दांचा उपयोग केला जातो, तथापि तेथे वाणी एकच एक असते. बोलताना आपण अनेकविध शब्दांचा उपयोग करतो. याचा अर्थ तेथे अनेकविध वाणी उमटत नाहीत. वाणी एकच असते. त्यामधून समन्वय साधून भाषा व्यक्त होते, विचार प्रकट केले जातात. याचप्रमाणे ब्रह्मांडात अनेकविध वस्तू जगत आहे, तथापि त्या सर्वाचा उगम आत्मपरब्रह्मामधूनच झालेला आहे. या सर्वामागे ते एकमेव आत्मपरब्रह्मच असते. तेथे एकत्व आहे. ओवी क्रमांक 143. तैसे दृश्याचे डाखळे नाना दृष्टीचे उमाळे, उठती लेखा वेगळे दृष्टत्वेची. अर्थात दृष्टिक्षेप टाकला की अनेकविध वस्तू दृश्ये दिसतात. असे वैविध्य असले तरी तेथे एकच दृष्टी असते. आपण पाहू लागलो की तेथे अनेक विविध दृश्ये दृष्टिपथात येतात. अनेक विविध वस्तू नजरेच्या टप्प्यात असतात. याचा अर्थ त्या दृश्यांइतक्या किंवा त्या वस्तूंइतक्या विविध दृष्टी आपल्याला नसतात. आपल्याला दृष्टी एकच आहे. याचप्रमाणे ब्रह्मांडात अनेकविध वस्तू जगत आहे, तथापि त्या सर्वाचा उगम आत्मपरब्रह्मामधूनच झालेला आहे. या सर्वामागे ते एकमेव आत्मपरब्रह्मच असते. तेथे एकत्व आहे. ओवी क्रमांक 144. गोळाचा बांधा फुटलिया मोडीचा धांदा, झाला जरी नुसदा गुळची कीतो. अर्थात गुळाची ढेप फोडली की त्यामधून गुळाचे अनेक खडे चौफेर पडतात, तथापि ते सर्व खडे गुळाचेच असतात. गुळाची ढेप फोडली की त्यामधून त्याचे तुकडे होतात आणि ते खडे चौफेर पडतात.
असे जरी असले तरीही ते सर्व तुकडे खडे त्याच गुळाच्या ढेपेचे असतात. अन्न शिजवताना हे गुळाचे खडे जितके पाहिजेत तेवढेच प्रमाणातच वापरायचे असतात, म्हणजे अन्नाची चव छान येते, नाहीतर पदार्थ बिघडतो. याचप्रमाणे ब्रह्मांडात अनेकविध वस्तू जगत आहे, तथापि त्या सर्वाचा उगम आत्मपरब्रह्मामधूनच झालेला आहे. या सर्वामागे ते एकमेव आत्मपरब्रह्मच असते, तेथे एकत्व आहे. या वस्तू जगताचा आपले संचित संपविण्यासाठी अत्यावश्यक इतकाच उपयोग करायचा आहे. या व्यतिरिक्त उपयोग केला तर आपले संचित संपत नाही, आपण जीवनात भरकटतो. ओवी क्रमांक 145. तैसे हे दृश्य देखो की बहु होवोनी फाको, परी भेदाचा नवे विखो तेची म्हणवुनी. अर्थात द्रष्टा होऊन दृश्य पाहो किंवा दृश्य होऊन सर्वत्र पसरो, तथापि तेथे द्रष्टा दृश्य इत्यादी असा भेद नाही. येथे द्रष्टा पाहणारा आणि दृश्य पाहिले जात असलेले, दर्शन द्रष्ट्याला दृश्यामुळे झालेले, अशी त्रिपुटी आहे. अशा अनंत त्रिपुट्या आहेत. असे जरी असले तरीही या सर्व त्रिपुटींमागे एकच एक तत्त्व कार्यरत असते, आणि ते म्हणजे आत्मपरब्रह्म. तेच पाहते द्रष्टा, तेच दिसते दृश्य, आणि त्याला त्याचेच दर्शन होते. येथे अन्य काहीही नाही, येथे सर्वत्र एकत्व आहे. द्रष्टा दृश्य दर्शन हे त्या एकतत्वाचेच आविष्कार आहेत. आत्मपरब्रह्मामधून येथे सृष्टी निर्माण झालेली आहे. त्या सृष्टीत आत्मपरब्रह्मामुळे अनेकविध लीला अव्याहत सुरू आहेत. त्याचा आस्वाद आत्मपरब्रह्म 84 लक्ष अशा अनेकविध भिन्न भिन्न अशा देहांच्या माध्यमांमधून त्यांच्या अंतःकरणात अंशात्मक रूपात वास्तव्य करून घेत आहे. असे येथे अनन्य आहे. येथे अन्य काहीही नाही. जे आहे ते भिन्न भिन्न स्वरूपात विविधतेने वैचित्र्याने एकच एक आत्मपरब्रह्म आहे. यातही आणखी महापरममौज अशी आहे की अशा वेळी उत्पत्तीला, स्थितीला आणि त्याच्या आस्वादाला आत्मपरब्रह्म स्वतः साक्षी आहे. त्याला कोणी विचारले तर ते म्हणते सा विरक्ता. याची प्रचिती हवी असेल तर स्वतःलाच जोखा, स्वतःलाच न्याहाळा, स्वतःचेच उदाहरण निरखा. आपण एखादी कृती स्वतः करावी, ती स्वतःच अनुभवावी आणि त्यायोगे स्वतःच आनंदी असावे. यात कोणाचाही सहभाग नसावा. यासारखे अन्य भाग्य नाही. यालाच स्वानंद असे म्हणतात. हाच परम कैवल्यानंद आहे. येथे अन्य कोणीही नाही. सर्व काही स्वतःच स्वतःसाठी सुरू आहे. यालाच आनंदाचे डोही आनंद तरंगे असे म्हणतात. पाहिजे तर याचा आपण जरूर अनुभव घ्यावा. अनेक जणांमध्ये, कुटुंबांमध्ये, समाजामध्ये असताना आणि स्वतःच स्वतःजवळ एकांतात असताना प्रशांतता केव्हा मिळते? परममौनाची अनुभूती केव्हा मिळते? निर्लेप, निर्भेळ, नीरव, निरपेक्ष, निखळ इत्यादी असा अनुभव केव्हा मिळतो? अर्थातच एकांतात असताना. स्वतःच लिहावे, स्वतःच वाचावे आणि स्वतःच त्याचा आनंद घ्यावा. याचप्रमाणे चित्रकला, गायनकला, वादनकला इत्यादींचा आस्वाद स्वांत सुखाय घ्यावा. कलाकारांना विचारा, म्हणजे ते सांगतील की लिहित असताना त्या अनुभूतीत परम आनंद असतो. चित्र काढताना त्या एकांतात परम आनंद असतो. गाण्याचा रियाज करताना त्या नादब्रह्मात परम आनंद असतो. वादनाचा रियाज करताना त्या तल्लीनतेत परम आनंद असतो. यामागे एकच कारण आहे की येथे अन्य काहीही नाही. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, चराचरात
केवळ आत्मपरब्रह्म अनन्यपणे भरलेले आणि व्यापलेले आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात अंशात्मक आत्मपरब्रह्म वसती करून आहे. यामुळे आपण जेव्हा स्वतःजवळ बसतो, आपण जेव्हा स्वतःजवळ असतो, आपण स्वतःसाठी काही करतो, तेव्हा आपल्या देहादी इंद्रियांसह अंशात्म्याजवळ योग जुळून येतो. आपण स्वाभाविकच आत्माचरण करू लागतो. आपण आत्मपरब्रह्माचे चरणी सेवेला रुजू होतो. त्यावेळी जे काही केले जाते ते आत्मपरब्रह्माला अर्पण होते. ही अनन्यता ज्याला उमजली त्याला ध्यानसमाधी साध्य झाली. तो मुक्तीचा यात्रेकरू झाला. यास्तव नित्यनियमित दररोज काही कालावधी जितके जमेल तितके स्वतःजवळ बसायला शिका. यावेळी श्वास अंतःकरणात पोहोचल्यावर जेथे थांबतो ती जागा शोधा. तेथे अंशात्म्याचे वसतिस्थान आहे. बस, ती जागा सापडली की तेवढे पुरेसे आहे. हेही न करता स्वतःजवळ बसणे साध्य झाले तर तेच हवे आहे. यास्तव माऊली म्हणतात की येथे भेद नाही. जो भेद दिसतो तो तात्पुरता, काही कालावधीपुरता आभास आहे. हरिओम.